या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर सोलापूर। चिकन बिर्याणी फक्त 60 रुपयात। अरे बापरे, सिव्हिल हॉस्पिटल मधील नर्स एकमेकांनाच भिडले, डीन करणार का कारवाई? तर मंडळी, याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कधी काय घडेल याचं नेम नाही बरं का। कारण याआधी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आपण रुग्ण व रुग्णाचे नातेवाईक एकमेकांना भिडलेले पाहिलेले आहोत, परंतु सिव्हिल हॉस्पिटलमधील नर्सच एकमेकांना भिडल्याचे चित्र आज आपल्यास पाहाव्यास मिळत आहे। दरम्यान हे चित्र पाहून आम्ही देखील अचंबित झालो, कारण शासकीय रुग्णालय म्हणजेच सिव्हिल हॉस्पिटल हे एक संवेदनशील ठिकाण। या ठिकाणी जर जबाबदार पदावर असणारा नर्सच रुग्णांच्या नातेवाईकांसमोर किंवा नागरिकांसमोरच एकमेकांना भिडत असेल तर हे कितपत योग्य म्हणावे। असो, या घटनेसंदर्भात सिव्हिल हॉस्पिटलच्या पोलीस चौकीमध्ये दोघांनी एकमेकाविरोधात तक्रार नोंदवलेली आहे। याबाबत सोनाली माणिक कोरपड, वय वर्ष 38, राहणार 502 लक्ष्मी अपार्टमेंट, उत्तर सदर बाजार हे दिनांक 25 ऑगस्ट रोजी बी ब्लॉक पोर्चमधील सिव्हिल हॉस्पिटल येथे सरकारी स्टाफ नर्स सोबत वाद झाले असता त्यावेळेस अंजली पाटील नर्स यांनी हाताने मारहाण करून ढकलून दिल्याने यातील नर्स सोनाली कोरपड यांना पाटीला, मानेला व तसेच सर्व अंगास मुक्का मार लागल्याची तक्रार नर्स सोनाली कोरपड यांनी दिली आहे। तर दुसरी तक्रार अंजली अमर पाटील, वय वर्ष 40, राहणार गुरु नानक नगर सोलापूर हे दिनांक 25 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास बी ब्लॉक पोर्च सिव्हिल हॉस्पिटल येथे सहकारी स्टाफ नर्स सोबत शिवीगाळ करू नकोस असे सांगितल्याने यातील नर्स सोनाली कोरपड यांनी हाताने मारहाण केल्याने नर्स अंजली पाटील यांच्या उजव्या हातास, गळ्यावर यासह सर्व अंगास मुक्का मार लागल्याची तक्रार दिली आहे। सिव्हिल हॉस्पिटलच्या दोन्ही नर्स एकमेकाविरोधात तक्रार दाखल केलेली असून आता या प्रकरणावर सिव्हिल हॉस्पिटलचे अधिष्ठाता हे काही कारवाई करणार की बघायची भूमिका घेणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। आता पाहूयात उद्या अधिष्ठाता यावर काय प्रतिक्रिया देतात ते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।